नमस्कार. आज आपण बोलूयात मनावर नियंत्रण कसं मिळवायचं या विषयावर. पार्ट 1मध्ये आपण पाहिलं की सौंदर्य हे बाहेर नसून मनाचा भ्रम आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे मन आपल्या कंट्रोलमध्ये कसं आणायचं. कारण जोपर्यंत मनावर नियंत्रण नाही तोपर्यंत आपण या भ्रमातच अडकून राहणार. आपलं मन नेहमी बाहेर पळत असतं, कधी एखाद्या व्यक्तीकडे, कधी एखाद्या इच्छेकडे, आणि मग आपण त्या गोष्टीमध्ये सुख शोधायला लागतो. पण सत्य काय आहे? सुख बाहेर नाही, सुख मनाच्या शांततेमध्ये आहे. तर याची पहिली स्टेप आपण पाहूया, ती म्हणजे अवेअरनेस, म्हणजेच काय, साक्षीभाव. पहिलं पाऊल आपण जे उचललं ते म्हणजे साक्षीभावाचं. तुमचं मन काय विचार करतं आहे, कोणाकडे तुम्ही आकर्षित होत आहे, फक्त ऑब्झर्व करा, रिॲक्ट करू नका. जसं तुम्ही चित्रपट पाहता तसं स्वतःच्या मनाकडे बघा. हळूहळू काय होईल, मन तुमच्यावर कंट्रोल करायचं थांबवेल. आता दुसऱ्या स्टेपमध्ये रिपिटेशन तोडा. हेमलेखा सांगतात, आकर्षण रिपीटेड थॉट्समुळे तयार होतं. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा विचार पुन्हा पुन्हा येतो तेव्हा लगेच अटेन्शन शिफ्ट करा. त्यावेळी श्वासावर लक्ष द्या, मंत्रजप करा किंवा काही क्रिएटिव्ह काम करा. जितके रिपिटेशन कमी तितके अट्रॅक्शन कमी. आता तिसऱ्या स्टेपमध्ये माइंड डिसिप्लिन, ते म्हणजे संयम. मनाला प्रत्येक इच्छा पूर्ण करायची सवय लावू नका. कधी कधी स्वतःला नो म्हणायला शिका. यामुळे मन हळूहळू तुमचं ऐकायला लागेल. आता चौथी स्टेप म्हणजे रिॲलिटी चेक करा. जेव्हा कोणीतरी खूप सुंदर वाटतं तेव्हा स्वतःला विचारा, हे खरंच सुंदर आहे का, की माझं मन प्रोजेक्शन करत आहे? हा एक प्रश्न तुम्हाला भ्रमातून बाहेर काढू शकतो. आता सर्वात लास्ट म्हणजे डीप ट्रूथ काय असेल याची. सत्य खूप साधं आहे. मन रिपीट करतं. रिपीट केल्याने अट्रॅक्शन तयार होतं आणि अट्रॅक्शन तुम्हाला बांधून ठेवतं. आणि जेव्हा तुम्ही चेन तोडता तेव्हा तुम्ही मुक्त होता. आता फायनल रिझल्ट काय मिळेल याचा तुम्हाला? जो व्यक्ती मनावर कंट्रोल मिळवतो त्याला बाहेर काही आकर्षित करू शकत नाही. त्याचं सुख कोणावरही डिपेंड राहत नाही आणि तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. जर तुम्हाला तुमच्या मनावर कंट्रोल मिळवायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आय कंट्रोल माय माइंड. आणि अशा डीप स्पिरिच्युअल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.